नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रोज रोज तुरीच्या डाळीचं वरण खाऊन जर कंटाळा येत असेल, तर आज मी दाखवणार आहे एक वेगळ्या पद्धतीचं साधं, सोपं पण तितकंच चविष्ट असं वरण. तर आज आपण इथे बनवणार आहोत ते मसुराच्या डाळीचं वरण आहे. तर यासाठी ना मी 2:1 प्रमाणात मसुराची डाळ आणि मुगाची डाळ अशी भिजवून घेतली आहे. म्हणजे साधारण तुम्ही 2 छोट्या वाट्या मसुराची डाळ घेतली, तर 1 वाटी मुगाची डाळ अशी थोडा वेळ भिजत ठेवायची. पटकन शिजणारी डाळ आहे, त्यामुळे जास्त वेळ भिजत ठेवायची गरज नाहीये. हे मी इथे 15 मिनिटं भिजत ठेवली आणि आता कुकरला आपल्याला हिला शिजवून घ्यायची. त्याआधी त्याच्यात काही पदार्थ घालून घेणार आहोत. चला बघूया. तर सगळ्यात आधी ना मी ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग घालून घेणार आहे. जास्त नाही घालायचंय, आपल्याला नंतर फोडणीत परत हिंग वापरायचं आहे. हळद अर्धा चमचा घालून घेतलीये आणि एक मिरची ही अशी उभी चिरून घेतलीये. फार बारीक तुकडे करायचे नाहीयेत. आणि एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घातलाय. सो ह्या सगळ्या सकटच आपल्याला ही डाळ आता कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे. साधारण 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजून तयार होईल. आता डाळ आपली छान शिजून तयार आहे आणि ही आपल्याला घोटण्याने अशी छान घोटून घ्यायची, एकजीव करून घ्यायची. मीनवाईल ना मी इकडे एक पातेलं गरम करत ठेवलंय आणि त्यात थोडंसं पाणी गरम करून घेणार आहे. इकडे पाणी गरम झालेलं आहे. आता यामध्ये ना मी एक अर्धा चमचा किचन किंग मसाला घालणार आहे आणि थोडंसं मीठ घालणार आहे. साधारण एवढं मीठ पुरे होतं वरणाला आणि थोडीशी एक उकळी आणून घ्यायची आहे. पाणी छान उकळलं की आता त्यामध्ये हे घोटलेलं वरण किंवा डाळ घालून घ्यायची. आपल्याला हवी ती कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. मुगाची डाळ आहे त्यामुळे थोडंसं वरण घट्ट होतं, त्यानुसार आपण पाणी ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि आता आपल्याला ह्याला एक अगदी 2 ते 3 मिनिटं उकळवायचंय. वरण छान उकळलेलं आहे. आता दुसरीकडे ना मी एक फोडणी पात्र गरम करून घेतेय आणि त्यात आपल्याला फोडणी द्यायची. तर ही आपल्याला फोडणी तुपाची द्यायची आहे. एक 2 ते 3 चमचे तूप गरम करून घेते. यामध्ये सगळ्यात आधी मोहरी. मोहरी छान तडतडली की मग त्यात घालायचं जिरं. त्यानंतर थोडंसं हिंग. शिजताना आपण हिंग घातलं होतं, त्यामुळे अगदी थोडंसं हिंग, कढीपत्ता आणि कलर छान यावा म्हणून काश्मीरी मिरची पावडर. या वरणावर आपल्याला ही फोडणी घालून घ्यायची. वरून घालायची चिरलेली कोथिंबीर आणि आपलं वरण तयार आहे. या पद्धतीने वरण करून बघा, नक्की आवडेल. एक वेगळी चव येते. रोज रोजचं तेच तेच वरण खाऊन कंटाळा आला की झटपट असं छान चटपटीत वरण खायला मजा येते. करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.